चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील वन विभागाच्या जागेत भैया गमन राठोड या 33 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून तसेच दगडाने ठेचून अज्ञात आरोपीने खून केला होता। दारू पिण्यासाठी पैसे बळकावताना आरोपींनी भैया गमन राठोड याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या तोंडावर दगड घालून त्याचा खून केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसताना देखील पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पुणे शाखा क्रमांक 1 पथकाने अवघ्या 24 तासांच्या आत खून करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्यात। सूरज हनुमंत इंगळे, मेहुल कैलास गायकवाड आणि अजय अशोक कांबळे या 3 आरोपींनी मिळून भैया गमन राठोड या तरुणाचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आले। भैया गमन राठोड याचं खून करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा चिखली, पिंपरी आणि म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। रविवारी सकाळी 11 वाजता आम्हाला माहिती मिळाली की जंगल परिसरामध्ये एक डेड बॉडी मिळून आली आहे। त्यामुळे आम्ही स्वतः तसेच आमचा सर्व स्टाफ लगेच घटनास्थळी जाऊन त्याबद्दलची माहिती घेतली असता तो पुरुष अनोळखी होता। त्यामुळे तो जो पुरुष मयत होता त्या पुरुषाची ओळख पहिल्यांदी ओळख हे करणे आमच्या पुढे चॅलेंज होते। त्या अँगलने आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीम तयार केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीमने सर्व गोपनीय माहिती काढली। त्या भागातले कॅमेरे चेक केले। केले असता आम्ही जवळपास 80-90 कॅमेरे चेक केले असता आम्हाला एक ऑटो रिक्षा त्या भागात आल्याची माहिती मिळाली। नंतर मग आम्ही त्या ऑटो रिक्षाचा शोध घेतला असता इंद्रप्रस्थ उद्यान येथे ती ऑटो रिक्षा आम्हाला मिळून आली। मग आम्ही त्या ऑटो रिक्षाचा मालक शोधून त्यात कोण कोण गुन्हेगार होते ते आरोपी पकडून गुन्हा ओपन केला। त्या गुन्ह्यामध्ये अजय, कांबळे, इंगळे आणि गायकवाड असे 3 आरोपी होते। त्या 3 आरोपींना अटक केलेले आणि पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले। यांच्यावर देखील आरोपींवर देखील आधी काही गुन्हे दाखल आहेत का? हो, अजय कांबळे हा आरोपी आहे। त्या अजय कांबळेच्या आरोपीवर अगोदर मारहाण, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। जी व्यक्ती जंगल परिसरात मिळून आली होती त्या व्यक्तीची ओळख पटवण्याकरता देखील आम्ही त्या भागातल्या परिसरामधले सर्व कॅमेरे चेक केले असता इंद्रप्रस्थ गार्डन येथे ती व्यक्ती उभा असल्याचे आम्हाला आढळून आली। त्यावरून आमची खात्री झाली की सदरची व्यक्ती ही याच भागातली असेल। मग आमच्या टीमने इंदिरानगर या भागामध्ये पूर्ण घरोघरी जाऊन विचारपूस केली असता सदरचा व्यक्ती हा राठोड नावाचा व्यक्ती असून तो मूळ गाव त्याचं खेरडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे असल्याचं कळाले।